विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार नटावरकर ई क्लास मध्ये तुमचं मनापासून स्वागत। मी श्रीमती निशा भास्कर करे, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सुरवाणे, तालुका जळगाव, जिल्हा नंदुरबार येथील शिक्षिका आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठीची एक कविता बघणार आहोत। तर त्या कवितेचं नाव आहे माहेर। आता माहेर हा शब्द ऐकल्याबरोबर तुम्हाला वाटले असेल की एक स्त्री, ते चित्र जर तुम्ही बघाल पुस्तकातलं तर त्याच्यामध्ये एक स्त्री बसलेली आहे आणि तिच्या जवळ जाता आहे, जात्यावरती दळत आहे आणि दळण करता करता तिला अनेक कल्पना सुचत गेल्या आणि त्या कल्पनेतून तिचं गाणं तयार झालं। आणि हेच गाणं सदाशिव माळे हे या कवितेचे कवी आहेत। त्यांनी हे गाणं एका सुंदर अशा लयबद्ध पद्धतीने कवितेच्या रूपात या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे। कवितेची सुरुवात करण्यापूर्वी मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते की पूर्वी जात्यावर दळत असताना स्त्रिया ओव्या म्हणायच्या, गाणी म्हणायच्या, अनेक अभंग म्हणायच्या। आपल्याकडे प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाई चौधरी यांचे सुद्धा गाणी म्हटली जायची। तसेच अनेक भागामध्ये गुलाबाईची गाणी किंवा इतर भागामध्ये त्याला भुलाबाई असं म्हणतात, भुलाबाईची गाणी म्हटली जाते, नागपंचमीची गाणी म्हटली जातात, मंगळागौरीची गाणी म्हटली जातात। अशा विविध गाणी आपल्या भागात म्हटल्या जातात। आणि या गाणी गायल्याने काय होतं, आपण जे श्रम करतो ते श्रम आपल्याला कमी झाल्यासारखं वाटतं आणि मन असं आनंदी वाटतं। त्यांचे सूर, त्यांच्या तालात जर तर आपण गाणं म्हटलं तर आपल्याला आनंद झाल्यासारखं वाटतं। तर असंच एक गाणं किंवा कविता आपण ज्याला असं म्हणू, सदाशिव माळे यांनी इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे। त्या कवितेचं नाव आहे माहेर। आपण ही कविता चालीसह म्हणू आणि तुम्ही माझ्या मागे म्हणा। तापी काठची चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई, ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर शेऱ्याच्या पदरी बांधू ग बाई, शेऱ्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई, भाऊराया भेटू ग बाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ आणि ग बाई, दारी रथ आणि ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी झुपिंग ग बाई, नंदी तरी झुपिंग ग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, माहेराला जाऊ ग बाई, असा माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, धिंगा मस्ती करू ग बाई, धिंगा मस्ती करू ग बाई, धिंगा मस्ती करू ग बाई। बघा, अशी ही छानशी कविता लयबद्ध पद्धतीने तुम्ही सुद्धा पाठ करायला सोपी आहे। चालेल। तर ही कविता म्हटल्यानंतर कवितेमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की जी सासूभाषी स्त्री आहे, बाई आहे, ती काय विचार करत जाते, पहिले तिला चिकन माती दिसते आणि चिकन माती दिसल्यानंतर त्याचं काय करायचं, मग पुढे काय काय तिच्या कल्पना, सगळ्या कल्पना तिच्या माहेराशी जाऊन मिळतात। कारण लग्न झालेल्या स्त्रीला आपल्या माहेराची आठवण येत असते। घरी कशी माहेरी कशी धिंगा मस्ती करायला भेटते, स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला मिळतं। पण तीच स्त्री, तीच मुलगी जर का आपल्या सासरी जाते तर तिला अनेक प्रकारची बंधने येतात, ती धिंगा मस्ती करू शकत नाही, घरातल्या जबाबदाऱ्या तिला सांभाळाव्या लागतात आणि जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता ती आनंदी राहायचं विसरून जाते। म्हणून
त्या स्त्रीला जी कल्पना सुचत गेली ती या कवितेमध्ये कवीने मांडली आहे. हेच गाणं ही जी कविता आहे ती गुलाबाईची किंवा गुलाबाईचं गाणं सुद्धा आहे. तशाच पद्धतीची ही कविता जी मांडलेली आहे तर त्याच्यामध्ये एक स्त्री चिकण मातीपासून तर माहेराला जाईपर्यंत सगळे प्रसंग या कवितेमध्ये वर्णन करण्यात आले आहे. तर तो एक एक कडव्याचा अर्थ आणि एक एक प्रसंग आपण समजून घेऊ. याच्यामध्ये पहिला कडवा असा घेतलेला आहे, तापी काठची चिकण माती ओटा तरी बांधू गबाई. काय घेतलेलं आहे? तापी काठची चिकण माती. स्त्री जिथे राहते तो भाग कदाचित खानदेशातील आहे, कारण खानदेशामधूनच तापी नदी वाहते. तर तापी ही जी नदी आहे तिच्या काठची माती कशी आहे? चिकन आहे. आणि चिकन मातीचा ओटा बांधायचा असं तिच्या मनात येतं. आणि ओटा बांधल्यानंतर तिच्या मनात अजून कल्पना सुचत जातात. मग तिच्या मनात लगेच दुसरी कल्पना येते, तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. त्या ओट्यावरती काय स्त्री काय मांडणार आहे? जात मांडणार आहे. जात माहिती सर्वांना? जात म्हणजे धान्य दळण्याचं एक दगडी साधन असतं. त्याला खानदेशातील भागामध्ये घट्टे असं म्हणतात. तर ह्या जात्यावर पूर्वीचे लोक पीठ दळायचे किंवा डाळी साळी दळल्या जायच्या. तर त्या ओट्यावर स्त्री काय करायचं सांगते की जात तरी मांडू ग बाई, आणि असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. सोजी म्हणजे काय? सोजीलाच मराठीमध्ये रवा म्हणतात, किंवा ओलसर गहू जे असतात त्याच्यापासून जे दळलेलं पीठ आणि गाळलेलं पीठ असतं, दळून गाळलेलं, तर त्याला रवा असे म्हणतात. तर त्या रव्याचे अतिशय सुंदर असे लाडू तयार केले जातात. मग ती स्त्री काय विचार करते? असं जात चांगलं आहे तर आपण त्याच्यावरून काय करू? सोजी दळू, रवा दळू. असा रवा चांगला तर त्याचे काय बांधायचे? लाडू तरी बांधू ग बाई. म्हणजे जी सोजी किंवा रवा चांगला आहे तर त्याचे काय बांधायचे? स्त्रीला त्या लाडू बांधायचे. कारण का घरातली स्त्री म्हटली तर खायला काही ना काहीतरी बनवतेच, म्हणून सोजीचे लाडू ती स्त्री तयार करणार आहे. आणि जे तयार केलेले लाडू आहेत ते लाडू लपवून ती शेल्याच्या पदरी बांधणार आहे. शेलामध्ये काय? अंगावर टाकण्याचं उपरणं ज्याला आपण म्हणतो, उपरणं किंवा गमछा किंवा एक भरजरी वस्त्र राहायचं की जे पुरुष लोक किंवा स्त्रिया अंगावर टाकायच्या. तर त्या शेल्याच्या पदरी ती स्त्री काय करणार आहे? जे रव्याचे लाडू केलेले आहेत ती त्या शेल्याच्या पदरी बांधणार आहे. आणि असा शेल्याच्या पदरी ती लाडू बांधून ती कोणाला भेटायचं सांगते? तिच्या भावाला भेटायचं सांगते. आणि तिचा भाऊ कसा येणार आहे तिला भेटायला? माहेर दूर असतं, सासर दूर असतं, तर रथ घेऊन येईल. काय घेऊन येईल? रथ. असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई, आणि असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. मला घेण्यासाठी माझा भाऊ येईल आणि दारात तो काय आणेल? रथ आणेल. असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपीन ग बाई. आणि त्या रथाला काय जुंपलेला आहे? नंदी. नंदी माहिती का सर्वांना? नंदी म्हणजे सजवलेला थोराट बैल जो उंच उंच असतो. आणि असा नंदी घेऊन, रथ घेऊन माझा भाऊ मला भेटायला येणार आहे. आणि असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. त्या स्त्रीला काय वाटतं की माझा भाऊ मला जर घ्यायला आला रथ घेऊन, नंदी घेऊन, तर मी माझ्या माहेरी जाईल. आणि शेवटचं कडवं आहे, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. माहेरी स्त्री जेव्हा जाते तेव्हा तिला तिच्या मनाप्रमाणे जगावं असं वाटतं आणि धिंगा मस्ती करावीशी वाटते. अशी एक सुंदर अशी कविता सदाशिव माळी हे या कवितेचे कवी आहेत, त्यांनी आपल्या शब्दात मांडली आहे. तर
ही छोटीशी कविता, तिच्या मागचे काही प्रश्न उत्तर आहेत ते आपण बघणार आहे. त्यातला प्रश्न पहिला आहे की एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? मी तुम्हाला सांगितलंच होतं कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे, तर त्याचं उत्तर असं येईल की कवितेत तापी या नदीचा उल्लेख केलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? आपण कविता म्हणतानाच वाचलं तापी काठची चिकण माती, म्हणजे याचं उत्तर असं येईल की या नदीच्या काठी चिकण मातीचा प्रकार आहे. नंतर तिसरा प्रश्न इथे दिलेला आहे, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? तर आपण कवितेची ओळ वाचू शकतो, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू बाई. म्हणजे या प्रश्नाचं काय उत्तर येईल? ती स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरी बांधणार आहे. चौथा आहे, कवितेत स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन आपल्या माहेरी जाणार आहे. तर हे झाले पहिल्या प्रश्नाचे उत्तर. तसेच दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत, काय ते लिहा. आता ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती पहिलं दिलेलं आहे. ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती, तिथं मातीचे प्रकार तुम्हाला दिले होते. तर ओटा बांधण्यासाठी उपयुक्त कोणती माती आहे? चिकण माती. इथे दिलेलं आहे आपल्या कवितेमध्ये चिकण माती. इथे रिकाम्या जागेमध्ये येईल चिकण माती. दुसरं आहे, लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ. इथे दिलेलं आहे आपल्याला सोजी. लाडू बांधण्यासाठी कशाचं पीठ उपयुक्त आहे? सोजीचं पीठ, रव्या किंवा रवा त्याला आपण असं म्हणू. बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन कोणते? बहिणीला जेव्हा भाऊ घ्यायला येईल तेव्हा कोणतं वाहन आणणार आहे? तर त्या वाहनाला आपण रथ असे म्हणतो. कवितेत दिल्याप्रमाणे रथ, नंदी बैल जुंपलेला रथ. तर चिकण माती बघून कवितेतील जी माहेरवाशी आहे, सासूवाशी आहे, तिला जी कल्पना सुचत गेल्या चिकण मातीपासून तर माहेराला जाईपर्यंत, त्या कल्पना तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायच्या आहेत. हा एक उपयोजनात्मक प्रश्न आहे, तो तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचा आहे. घरी त्याचा सराव करायचा आहे. नंतर या कवितेच्या आपण एक उपक्रम बघणार आहोत. तुमच्या परिसरातील मातीचे वेगवेगळे नमुने गोळा करायचे आणि त्यांची माहिती 2 ते 3 वाक्यात लिहा किंवा त्यांचे वैशिष्ट्य तुम्हाला वर्गात सांगायचे किंवा तुमच्या जवळ ते लिहून जतन करून ठेवायचे आहे. नंतर दुसरं उपक्रम असा दिलेला आहे, नागपंचमीची गाणी किंवा भोंडल्याची गाणी. भोंडल्याची गाणी म्हणजे गुलाबाईची किंवा गुलाबाईची गाणी. तसेच आपल्या भागात होळीची गाणी म्हटली जातात, लग्नाची गाणी म्हटली जातात, अनेक विविध प्रकारचे गाणी जे म्हटले जातात त्या गाण्यांचा तुम्हाला संग्रह करायचा आहे. हे 2 उपक्रम तुम्हाला सोडवायचे आहेत. नंतर खेळूया शब्दांशी. एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. आता जसं नंदी या शब्दातील न वरचा जर अनुस्वार तुम्ही काढला तर त्याचा अर्थ होतो नदी. बरोबर, नदी हा शब्द तयार होतो. नंदीचा अर्थ होतो की जो नंदी आपल्याला सजवलेला कोराट बैल. नदीचा अर्थ होतो नदी, जी आपण आपल्या गावामध्ये असते नदी, तिला सरिता असे सुद्धा म्हणतात. असे तुम्हाला 5 शब्द तयार करायचे. 1-2 शब्द मी सांगते. जसं की आंबा. आंबा म्हटल्यावर आपल्याला एक फळ आठवतं, पण आंब्यावरचा जर का तुम्ही अनुस्वार काढला तर आबा हा शब्द तयार झाला. कुठल्या भागात तरी आबा या शब्दाला आजोबा किंवा आबा असेही म्हणतात. नंतर एक शब्द आहे देहांत. देहांत या शब्द, देहांत म्हणजे काय? मृत्यू झालेले. आणि हा वरचा जर का तुम्ही अनुस्वार काढला तर देहात. देहात म्हणजे काय? शरीरामध्ये. असे 2 अर्थाचे शब्द तयार होतात. असे 4 किंवा 5 शब्द तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचे आहे, लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही सुंदर अशी कविता बघितलेली आहे आणि ती कविता आपण चालीसह म्हटली, पण ती तुम्ही पाठ करायची,
प्रश्नांची उत्तरे सोडवायची. धन्यवाद.